नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YTS अकॅडमीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुढील व्हिडिओ पोलीस भरती, तलाठी भरती व इतर सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयोगाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजपासून आपण 50 प्रश्नांचा डेली डोज चालू केलेला आहे. 50 प्रश्नांचा डेली डोज चालू केलेला आहे. या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न मराठी व्याकरण व 25 प्रश्न जीकेचे असणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. प्रश्न क्रमांक 1. तांदळाचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या देशाने अनेक दशकानंतर पहिल्यांदाच भारताकडून तांदूळ खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, व्हिएतनाम या देशाने काय केलेली आहे? सुरुवात केलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते विधान राज्यपाल पदाविषयी अचूक नाही आहे? तर अचूक नाही आहे असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, कार्यालयाच्या कार्यकाळात संसदेकडून राज्यपालाचे वेतन कमी केले जाऊ शकते हे विधान काय अचूक नाही आहे? तर प्रश्न पुन्हा एकदा स्टॉप करून पहा तुम्ही. प्रश्न क्रमांक 3. कोणता देश आफ्रिकेचे शिंग यांचा भाग नाही? तर कोणता देश आफ्रिकेचे शिंग म्हणून ओळखले जाते किंवा भाग नाही असं विचारलं या प्रश्नामध्ये? तर ऑप्शन क्रमांक 4, सर्व आफ्रिकेचे शिंगे आहेत. तर इरिट्रिया, सोमालिया आणि जिबुती हे काय आफ्रिकेचे शिंग म्हणून यांना ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या संस्थेने स्वस्त वायू नामक व्हेंटिलेटर यंत्र तयार केलेले आहे? तर स्वस्त वायू नामक व्हेंटिलेटर कोणत्या संस्थेने तयार केलेले? तर ऑप्शन क्रमांक 1, CSIR-NAL या संस्थेने काय केलेलं आहे? स्वस्त वायू नामक व्हेंटिलेटर यंत्र तयार केलेले आहे. प्रश्न क्रमांक 5. कोणती संस्था कामधेनू गौविज्ञान प्रसार परीक्षा घेणार आहे? तर कोणती संस्था कामधेनू गौविज्ञान प्रसार परीक्षा घेणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रीय कामधेनू आयोग म्हणजे RKA ही संस्था कामधेनू गौविज्ञान प्रसार परीक्षा घेणार आहे. प्रश्न क्रमांक 6. IUCN संस्थेने कोणत्या गटात भारतीय खवल्या मांजर जातीला समाविष्ट केले आहे? तर खवल्या मांजर जमातीला समाविष्ट केलेलं विचारते IUCN संस्थेने. तर ऑप्शन क्रमांक 3, संकटात असलेली. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यात किसान सूर्योदय योजना राबवली जात आहे? तर कोणत्या राज्यामध्ये किसान सूर्योदय योजना राबवलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गुजरात या राज्यामध्ये किसान सूर्योदय योजना काय झालेली राबवली जात आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या नदीवर भारत पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणार आहे? कोणत्या नदीवर विचारलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहीन आपलं उत्तर. नर्मदा या नदीवर भारत पाण्यावर तरंगणारा जगातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प काय करणार आहे? तयार करणार आहे. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्यात ट्राय फूड पार्क उभारण्यासाठी TRIFED आणि अखिल भारतीय वनवासी कल्याण केंद्र यांच्या समंजस करार झाला? तर ऑप्शन क्रमांक 1, मध्य प्रदेश या राज्यात ट्राय फूड पार्क उभारण्यासाठी TRIFED आणि अखिल भारतीय वनवासी कल्याण केंद्र यांच्यात समंजस करार झालेला आहे. तो नक्की लक्षात असू द्या, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या व्यक्तीची अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर अशी कोणती व्यक्ती आहे की जी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4, संजय कपूर यांची काय झालेली निवड झाली आहे. अतिशय IMP प्रश्न आहे, नक्की लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 11. चटरगाला बोगता टिंबटिंब या ठिकाणांना जोडतो. तर चटरगाला बोगता कोणत्या ठिकाणांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, कठुआ आणि दोडा या 2 ठिकाणांना काय करतो? चटरगाला बोगदा जोडतो. प्रश्न क्रमांक 12. जानेवारी 2021 मध्ये चर्चेत असलेले बर्ड फ्लू आजार कोणत्या विषाणूमुळे होतो? तर बर्ड फ्लू आजार विचारले. जानेवारी 2021 मध्ये चर्चेत असलेला बर्ड फ्लू आजार कोणत्या विषाणूमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3, इन्फ्लुएन्झा टाईप ए विषाणू या विषाणूमुळे काय बर्ड फ्लू हा विषाणू होतो. प्रश्न क्रमांक 13. टिंबटिंब या ठिकाणांना जोडणारी जगातील पहिली डबल स्टॅक लॉग हल 1.5 किलोमीटर लांबीची कंटेनर रेलगाडी कार्यरत झाली. तर कोणत्या 2 ठिकाणांना जोडणारी जगातली पहिली डबल स्टॅक लॉग हल 1.5 किलोमीटर लांबीची कंटेनर रेलगाडी कार्यरत झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, अटेली आणि किशनगड या 2 ठिकाणांना जोडणारी. प्रश्न क्रमांक 14. नवी दिल्ली स्कूल बॅग धोरणानुसार स्कूल बॅगचे वजन किती असावे? तर नवी दिल्ली स्कूल बॅग धोरणानुसार स्कूल बॅगचे वजन किती असावं? तर ऑप्शन क्रमांक 2, विद्यार्थ्यांच्या शारीरिक वजनाच्या 10% पेक्षा अधिक नसावी. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या संस्थेने ग्लोबल इकॉनॉमिकल प्रॉस्पेक्ट अहवाल प्रसिद्ध केला? तर कोणत्या संस्थेने केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3,
जागतिक बँकेने काय केलेलं आहे, ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या विद्यापीठाने आफ्रिकी हत्तींचे AI आधारित सर्वेक्षण करणारे तंत्र तयार केले आहे? तर कोणत्या संस्थेने केलेले आहे आफ्रिकन हत्तीचे AI आधारित सर्वेक्षण करणारे तंत्र? तर ऑप्शन क्रमांक 4, ऑक्सफर्ड विद्यापीठाने काय केलेले आहे, तयार केलेले आहे. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या देशासोबत भारताने विशिष्ट कौशल्य कामगार संबंधित सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केला? तर कोणत्या देशासोबत भारताने विशिष्ट कौशल्य कामगार संबंधित सहकार्य करण्यासाठी समंजस करार केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, जापान या देशासोबत काय केलेला आहे, भारताने करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, कोणती बँक RBI कडून लघु वित्त बँकेचा परवाना मिळवणारी भारतातली पहिली शहरी सहकारी बँक ठरली? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. शिवालिक मर्केंटाईल सहकारी बँक ही बँक काय आहे, RBI कडून लघु वित्त बँकेचा परवाना मिळवणारी भारतातली पहिली शहरी सहकारी बँक ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या देशासोबत भारताने मध्यम श्रेणीच्या पृष्ठभाग ते हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र MRSAM संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर कोणत्या देशासोबत भारताने घेतलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, इस्रायल हे आपलं या प्रश्नाचं काय राहील, करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 20, कोणती व्यक्ती अयोध्या हे शीर्षक असलेले पुस्तकाचे लेखक आहे? तर अयोध्या या शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, माधव भंडारी हे लेखक आहे. हे एक IMP प्रश्न आहे, तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणते शहर सुवर्ण चतुर्भुज प्रकल्पाद्वारे जोडले जाणार नाही? तर खालीलपैकी कोणते असे शहर आहे की सुवर्ण चतुर्भुज प्रकल्पाद्वारे जोडले जाणार नाही विचारले? तर ऑप्शन क्रमांक 2, अहमदाबाद हे शहर काय जोडले जाणार नाही. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या देशाला 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कंट्री इन फोकस म्हणून घोषित केले गेले आहे? तर कंट्री इन फोकस म्हणून घोषित केले गेलेले 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तर ऑप्शन क्रमांक 1, बांगलादेश हे आपल्या काय राहील, करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या संस्थेने इब्रमपूर, वेलिंग आणि प्यारा या गावांमध्ये मेरा गाव मेरा गौरव उपक्रमाच्या अंतर्गत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतीय कृषी संशोधन परिषद हे आपल्या या प्रश्नाचं काय राहील, करेक्ट आन्सर राहील. कोणत्या संवर्गात जम्मू आणि काश्मीर अधिकाऱ्यांचा संवर्ग विलीन झाला आहे? तर कोणत्या संवर्गात जम्मू आणि काश्मीर अधिकाऱ्यांचा संवर्ग विलीन झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, AGMUT हा संवर्ग विलीन झालेला आहे. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणाचा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस काय केला जातो, साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26, अमेरिकेकडून दिला जाणारा H-1B व्हिसा टिंबटिंब यांच्याशी संबंधित आहे? तर अमेरिकेकडून दिला जाणारा H-1B व्हिसा हा कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, विशिष्ट व्यवसायात पदवीधर कामगारांची नोकरी या संदर्भात दिला जातो. प्रश्न क्रमांक 27, आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे? तर आपल्या आकाशगंगाच्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, सेगेटेरियस A हे काय राहील आपल्या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे? तर राष्ट्रीय जलचर प्राणी विचारलेलं आहे, कोणत्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गंगा नदी डॉल्फिन हा काय भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 29, केन बेटवा जोड प्रकल्प कशाशी संबंधित आहे? तर केन बेटवा जोड प्रकल्प कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नदी जोड प्रकल्पाशी केन बेटवा जोड प्रकल्प संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 30, कोणत्या राज्यात कलरीपट्टू हा युद्धकलेचा प्रकार प्रसिद्ध आहे? तर कलरीपट्टू या युद्धकलेचा प्रकार प्रसिद्ध कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, केरळ या राज्यामध्ये काय तो प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 31, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या विशेषण प्रकारात उपयोगात आणला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. आणि त्याचा मित्र पुस्तक विक्रेता आहे हे काय राहील, त्याचं उदाहरण आहे. त्याचा मित्र पुस्तक विक्रेता आहे, तर याचं उत्तर काय राहील, अव्ययसाधित या प्रकारामध्ये जातं. प्रश्न क्रमांक 32, प्रत्यक्षात असणाऱ्या वा कल्पनेने
जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात? जी प्रत्यक्षात असणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना काय म्हणतात? तो ऑप्शन क्रमांक 2 नाम असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 33 आपोआप हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? तर आपोआप हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? ऑप्शन क्रमांक 1 रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 34 खालील शब्दयोगी अव्ययांचा प्रकार ओळखा. सारखा. तर सारखासाठी काय येईल? तर योग्यतावाचक हे काय राहील आपल्या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 35 मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील परी या अव्ययास काय म्हणतात? तर परी या अव्ययास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय म्हणजेच काय? इथं कमीपणा दाखवलेलं मरावे परी कीर्ती रूपे उरावे. प्रश्न क्रमांक 36 थरथर चुरचूर खळखळ सळसळ ओरड पीक हे शब्द कोणते धातू आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अकर्मक धातू हे या प्रश्नाचं काय राहील आपलं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 37 खालील वाक्य हे कोणत्या स्थानिक क्रियाविशेषणाची उदाहरणं आहेत? ती काय माती गाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नाम या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे, स्थानिक क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे. इथं माती खाली अंडरलाईन आहे. प्रश्न क्रमांक 38 खाली शब्दातील शब्दयोगी अव्ययांचा प्रकार ओळखा. दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययांचा प्रकार ओळखा. आज्ञेबर हुकूम त्याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2 योग्यतावाचक हे काय राहील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार राहील. प्रश्न क्रमांक 39 मधुला गोरीनी शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील नि हे अव्यय कोणते आहे? तर नि हे अव्यय कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 समुच्चय बोधक हे अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 40 काल म्हणे मुलांनी बडबड केली या वाक्यातील अव्ययाचा प्रकार सांगा. तर या अव्ययातील प्रकार कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 व्यर्थ उद्गारवाची अव्यय होईल. प्रश्न क्रमांक 41 सिद्ध शब्द ओळखा. येऊन येऊ येणार तर यापैकी सिद्ध शब्द कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 ए हा काय राहील सिद्ध शब्द राहील. प्रश्न क्रमांक 42 चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तर याची शब्दशक्ती कोणती होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 लक्षार्थ ही शब्दशक्ती होईल. प्रश्न क्रमांक 43 पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 जलद हा काय राहील पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द होईल. IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द काय? जलद होईल. प्रश्न क्रमांक 44 अवरोहन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. तर अवरोहन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 आरोहन हा काय राहील विरुद्धार्थी शब्द राहील. 45 नंबरचा प्रश्न फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा. तर फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात तर ऑप्शन क्रमांक 1 हात ओला तर मित्र भला ही काय राहील याला म्हण स्पष्ट करणारी योग्य म्हण होईल. प्रश्न क्रमांक 46 कटी या शब्दाचा अर्थ सांगा. तर कटी या शब्दाचा अर्थ काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 कंबर असा अर्थ होईल. IMP प्रश्न आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 47 त्याचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. त्याचा मोठा भाऊ गावी गेला तर या वाक्याचा प्रकार कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 विधानार्थी वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 48 कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो या वाक्यासाठी योग्य म्हण निवडा. तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो म्हणजेच अति तेथे माती हे काय राहील आपल्या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 49 अचूक अर्थाचा समोच्चारी शब्द ओळखा. अचूक अर्थाचा समोच्चारी शब्द ओळखा. तर भाव तर याला कोणते समानार्थी शब्द राहील? तर ऑप्शन क्रमांक 1 दर सात्विक आणि भाव हे काय राहील ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं आपलं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 50 खालील म्हणीच्या रिकाम्या जागी अचूक पर्याय भरा. दिव्याखाली तर दिव्याखाली काय असतं? तर दिव्याखाली ऑप्शन क्रमांक 3 अंधार असतो. पतंग ढेकून उजेड अजिबात नसतो तर दिव्याखाली काय म्हणतो आपण? अंधार असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 51 रामाकडून रावण मारला गेला या प्रयोगाचे नाव सांगा. तर रामाकडून रावण मारला गेला तर ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोगाचं हे काय राहील उदाहरण राहील. तर या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 50 प्रश्न काय झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो घेतलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला रोज अशी व्हिडिओ काय जाते पडत राहतील. थँक्यू सो मच.